विहिरीत पडल्याने 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू। वाकडी गावावर शोककळा। मांजरीला वाचविण्यासाठी घडला प्रकार। शेण जनावरांचे मलमूत्र जमावलेल्या जुन्या विहिरीतील गाळामध्ये पडलेल्या मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागून एक अशा 5 जणांचा विहिरीत पडून मृत्यू झालाय। विहिरीतील विषारू वायूमुळे बेशुद्ध होऊन 6 जण विहिरीत पडले। त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सदरची घटना ही नेवासा तालुक्यातील वाकडी येथे मंगळवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या दरम्यान घडली। सदर घटना घडल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाने तात्काळ मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले। रात्री उशिरापर्यंत सदर मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते। यामध्ये बबलू काळे वय वर्ष 28, अनिल काळे वय वर्ष 55, माणिक काळे वय वर्ष 65, संदीप काळे वय वर्ष 32 आणि बाबासाहेब गायकवाड वय वर्ष 40 अशी मृतांची नावे आहेत। नगर येथील रुग्णालयात विजय काळे वय वर्ष 35 हे उपचार घेत आहेत। वाकडी येथील अनिल काळे यांच्या शेतावर वस्तीलगत जुनी विहीर आहे। कमी खोली असल्याने त्यामध्ये जनावरांचे शेण मलमूत्र साठवलेले होते। या विहिरीमध्ये मांजर पडले, त्याला वाचविण्यासाठी विशाल उर्फ बबलू काळे वय वर्ष 23 हा विहिरीत उतरला। तो बाहेर आला नसल्याचे लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल काळे विहिरीत उतरले। तेही वर आले नाही हे पाहून शेजारच्या शेतात असलेले बाबासाहेब गायकवाड त्यांच्या मदतीसाठी विहिरीत उतरले। तेही वर आले नाही। अनिलचे चुलत भाऊ संदीप काळे हे रस्त्याने जात होते, त्यांना आवाज आल्याने मदतीला विहिरीत उतरले। तेही वर आले नाहीत हे पाहून त्यांचे वडील माणिक काळे हे विहिरीत उतरले। तेही बेशुद्ध होऊन गाळात पडले। या दरम्यान विजय काळे कमरेला दोर लावून विहिरीत उतरला। विषारू वायूचे लक्षणे जाणवताच त्याने आवाज लोकांनी त्याला वर काढले। त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। सदर घटनेची माहिती समजताच काही स्थानिक नेत्यांनी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल रंगे व भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, सरपंच संभाजी काळे, पोलीस पाटील ॲडव्होकेट अंजली काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी प्रशासनास कळून मदतीसाठी प्रयत्न केले। ही घटना समजताच तहसीलदार संजय बिरादार व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। ग्रामस्थांनी विहिरीत पंप टाकून पाणी उपसण्यास सुरुवात केली। नगर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर येथून विशेष पथक बोलवण्यात आले। रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते।